डेरिव्हेटिव्ह. ओके, सो सपोज तुम्हाला एक फंक्शन दिलेलं असेल y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. ओके, म्हणजेच काय, एक इक्वेशन दिलेलं असेल दॅट y इक्वल टू, आणि ते इक्वेशन हे एक्स फॉर्म मध्ये असेल, म्हणजे त्याच्यामध्ये ज्या टर्म्स असतील ते एक्स फॉर्म मध्ये असेल. ओके, सो तुम्हाला ह्याला डिफरन्शिएट करावं लागतं with respect to x. Okay, and then you will get dy by dx is equal to d by dx of f of x. Okay, so बघा काय सांगितलं की एक फंक्शन दिलेलं असेल तुम्हाला y is equal to f of x, then you have to differentiate that function with respect to x. जर right hand side ला equal to च्या right hand side ला जर x form मध्ये इक्वेशन असेल तर तुम्हाला x मध्येच differentiate with respect to x. ओके, तर आता w मी असं होल का नाही लिहिलं, बिकॉज तुम्ही एक्झाम्पल जेव्हा सॉल्व करणार तेव्हा असा रूल आहे की WRT असंच लिहायचं आहे विथ रिस्पेक्ट टू ला. ओके, सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, मग जेव्हा तुम्ही y ला डिफरन्शिएट करणार यू विल गेट dy बाय dx, अँड देन तसंच तुम्ही fx ला पण डिफरन्शिएट करायचंय, सो d बाय dx ऑफ fx. ओके, मग हा fx काय आहे, कोणत्या फॉर्म मध्ये असेल fx, म्हणजे जे इक्वेशन असेल ते नेमकं कोणत्या टाइपचं असेल, त्याच्यासाठी डिफरंट फॉर्म्युलेज आहेत. मग ते फॉर्म्युलेज पहिले स्टडी करायचे, देन तुम्हाला एक्झाम्पल आलं की पहिल्यांदा चेक करायचं की या इक्वेशनला कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल आणि तो फॉर्म्युला अप्लाय करून तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. ओके, जर तुम्हाला y इज इक्वल टू एफ ऑफ टी असेल, म्हणजे जे इक्वल टू च्या राईट हँड साइडला जे आहे ते टी फॉर्म मध्ये असेल, देन तुम्हाला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी करावं लागेल. देन यू विल गेट dy बाय dt. जसं इथे खाली x होता बिकॉज इक्वेशन x फॉर्म मध्ये होतं, जर t असेल तर t येणार. ओके, अँड देन d बाय dt ऑफ f ऑफ t. असं तुम्हाला झेड फॉर्म मध्ये पण इक्वेशन असू शकतं, थीटा मध्ये पण असू शकतं. ओके, सो ज्या फॉर्म मध्ये असेल त्या फॉर्मचा विथ रिस्पेक्ट टू करायचं. ओके, सो जस्ट जनरल डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे. तुम्हाला एक्झामला डेफिनेशन्स वगैरे विचारत नाही, तुम्हाला विचारतात एक्झाम्पल्स. ओके, सो वी विल स्टार्ट फर्स्ट विथ द फॉर्म्युलेज ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता फॉर्म्युलेज खूप सारे आहेत. ओके, तर जसे मी राईट डाऊन करेल तसं तुम्ही नोटबुक वरती, जसं मी या व्हाईट बोर्ड वरती राईट डाऊन करेल, नोटबुक वरती साईडला लिहून घ्या, बिकॉज आपले एका बोर्ड वरती पूर्ण नाहीये, सो मला ते रफ करावे लागेल. आणि तुमच्याकडे व्हिडिओ असं तुम्ही बॅकवर्ड आणि फॉरवर्ड करू शकता इन नंबर ऑफ टाइम्स. ओके, so formulas or list of the standard derivatives. List of standard derivatives. So first formula or standard derivative, इथे xच दिलेला आहे, पण तुम्हाला ज्या टर्म मध्ये येईल तिथं t मध्ये आलं तर t येणार. ओके, पण जनरल स्टँडर्ड जो आहे तो x मध्ये येतो. ओके, सो k डेरिव्हेटिव्ह ऑफ k, याला कसं म्हणा d बाय dx नाही, डेरिव्हेटिव्ह ऑफ k ऑलवेज असतो 0. k फॉर कॉन्स्टंट, k इज कॉन्स्टंट. आता मी तुम्हाला जस्ट फॉर्म्युले नाही लिहून देणार आहे, ज्याचे ज्याचे एक्झाम्पल पॉसिबल आहेत ते एक्झाम्पल पण मी तुम्हाला देणार आहे, म्हणजे तुम्हाला लगेच कळेल की तो फॉर्म्युला कशाचा आहे. ओके, आता सपोज जर तुम्हाला दिलं फाइंड आउट द डेरिव्हेटिव्ह ऑफ 3. नाउ 3 इज अ कॉन्स्टंट. ओके, सो तुम्ही कसं करणार, बाय दिस, म्हणजे k ची व्हॅल्यू काय इथे 3, सो तुम्ही या फॉर्म्युलाने कसं करणार, dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ 3. ओके, आता हाफ या फॉर्म्युला आहे, सो d बाय dx ऑफ 3 काय येणार 0, बिकॉज k जर डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट इज ऑलवेज 0. मग तो 3 असेल, 1 असेल, 5 असेल, 1/2 असेल. सपोज तुम्हाला y इज इक्वल टू पाय दिलं तर पायची व्हॅल्यू तर ऑलवेज कॉन्स्टंट असते 3.14 और 22/7, म्हणजेच काय कॉन्स्टंट व्हॅल्यू असती. सो dy बाय dx, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आणि पायचा d बाय dx ऑफ पाय. सो पाय इज अ कॉन्स्टंट आणि आपला फर्स्ट फॉर्म्युला काय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट इज 0, सो याचा आन्सर आलं 0. ओके, सो दिस इज अ फर्स्ट फॉर्म्युला ऑफ अ स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह. ओके, सो एक्झाम्पल लिहून घ्या. आता मी सेकंड फॉर्म्युला राईट डाऊन करते. Next formula, derivative of x. So derivative of x will be 1. Okay,
फॉर एक्झाम्पल, आता ह्याचं एक्झाम्पल तसं ॲज लिहिता येणार नाही, ओके, बिकॉज एक्सच पाहिजे तुम्हाला, म्हणजेच एफ ऑफ एक्स काय असणार आहे, एक्सच असणार आहे. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज इक्वल टू 1 येणार. सपोज तुम्हाला वाय इज इक्वल टू पी दिला, तर ह्या साईडला काय आहे पी, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ विथ रिस्पेक्ट टू पी घेणार तुम्ही. आता इथे एक्स होता सो एक्स लिहिला, ओके, आता पी आहे सो पी, डेरिव्हेटिव्ह ऑफ पी काय येणार 1 येणार. ओके, जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विचारलं तर काय येणार 1 येणार. ओके, सो जर तुमचं जे मी तुम्हाला सांगितलं y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, तर हा जे फंक्शन आहे, इक्वेशन आहे, ते जर एक्सच असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज काय असतो 1 असतो. ओके, नाउ थर्ड फॉर्म्युला, डेरिव्हेटिव्ह ऑफ के एक्स, एक्सला जर कॉन्स्टंट मल्टिप्लाय असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा असतो बघा, के कॉन्स्टंट आहे सो त्याला आधी कॉमन काढला, देन डी ए बाय डी एक्स ऑफ एक्स. आता डी बाय डी एक्स ऑफ एक्स काय आहे, ऑलरेडी आपण बघितले 1 आहे, सो ह्याचा आन्सर काय येणार के, म्हणजेच काय के इंटू 1. ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, ह्या टर्मचा 1 आहे, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय आला 1, सो के इंटू 1 के. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स with multiply by any constant is always a constant. For example, derivative of 5x, आन्सर काय येणार 5. ओके, नुसताच जर डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 असता तर 0 आलं असतं बाय दिस फॉर्म्युला, बट त्या 5 हा x ला मल्टिप्लाय आहे इथे, सो हा डेरिव्हेटिव्ह ऑफ के एक्स काय आन्सर के. सो आपल्याला हे मधलं स्टेप करायची गरज नाही, बिकॉज वी हॅव अ स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह, दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ के एक्स इज के. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x हियर के इज 5, सो इट इज 5. ओके, दिस इज थर्ड फॉर्म्युला. राईट डाऊन करून घ्या फक्त फॉर्म्युला, एक्झाम्पल नाही लगेच केले तरी चालेल, आपण भरपूर सारे एक्झाम्पल घेणार आहे. आपण एक्झाम्पल सॉल्व करून घेणार आहे, तुम्हाला एक्झरसाइज मध्ये देणार आहे सॉल्व करण्यासाठी, तेही नाही आले तर ते पण सॉल्व करून देईल. सो तुम्ही बुक जरी नाही घेतलं तरी काही हरकत नाही, आपण इच अँड एव्हरी एक्झाम्पल फ्रॉम बुक सॉल्व करून घेणार आहे. ओके, नाउ नेक्स्ट आहे फोर्थ एक्झाम्पल, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू एन. ओके, सो दॅट फॉर्म्युला इज n इंटू एक्स रेज टू n मायनस 1. हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, जेवढे तुमचे फॉर्म्युले तुमचे लक्षात राहणार तेवढे तुम्ही फास्ट एक्झाम्पल सॉल्व करू शकता. ओके, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू n इज इक्वल टू n इंटू एक्स रेज टू n मायनस 1. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला मी विचारलं फाइंड आउट द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब, तर इथे n काय येतोय बघा 3. ओके, तर फॉर्म्युला काय, तो जो n आहे पॉवर आहे तो लिहून घ्यायचा आहे. सो 3 मी लिहून घेतला बिकॉज हियर n इज 3. ओके, इंटू एक्स एक्स रेज टू n मायनस 1, तर n काय आहे 3, सो 3 मायनस 1, सो 3 इंटू एक्स आणि 3 मायनस 1 काय 2. दिस इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब बाय दिस फॉर्म्युला, स्टँडर्ड फॉर्म्युला. फॉर एक्झाम्पल, आता डेरिव्हेटिव्ह ऑफ, सपोज मी तुम्हाला दिलं 5x रेज टू हाफ, काय दिलं 5x रेज टू हाफ, तर हा 5 कॉन्स्टंट आहे ना, तर तो आधी लिहायचा. ओके, बिकॉज फॉर्म्युला आपला kx रेज टू नाहीये, फॉर्म्युला काय x रेज टू n चा आहे. ओके, सो तो कॉन्स्टंट आहे, जसं प्रिव्हियस मध्ये बघितलं kx मध्ये की आपण कॉन्स्टंट काढतो, तसंच आता मी काय केलं 5 हा कॉन्स्टंट काढला, डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू हाफ केलं. ओके, नाउ फॉर दिस वी कॅन अप्लाय दिस फॉर्म्युला. ओके, सो हियर n इज 1/2, सो 5 ऑलरेडी आहेच, आता ह्याच्यासाठी आपण फॉर्म्युला अप्लाय करतो 1/2, आणि x रेज टू काय करायचं, जो n असेल त्याच्यातून 1 मायनस करायचं, सो हाफ मायनस 1. ओके, सो आता बघा इथे 5 इंटू 1/2. ओके, सो जेव्हा इथं 5च्या खाली काही नाही, सो 1. ओके, सो जेव्हा फ्रॅक्शनची मल्टिप्लिकेशन असते तेव्हा न्यूमरेटरचं न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटरला, सो 5 इंटू 1 5 आणि 1 इंटू 2 2, हे झालं. नाउ एक्स, आता इथे बघा 1/2 मायनस 1 आहे, बघा मी तुम्हाला एकदम बेसिक सांगते. ओके, नाउ फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन आहे, सो या 1च्या खाली काही नाहीये, सो 1 लिहिला. ओके, नाउ जेव्हा फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन असते, जेव्हा मल्टिप्लिकेशन असते तेव्हा न्यूमरेटरचे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरचे डिनॉमिनेटरला करतो, पण जेव्हा फ्रॅक्शनचे ऍडिशन और सबट्रॅक्शन असेल तेव्हा आपण डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करतो, सो 2 इंटू 1 2, आणि न्यूमरेटरला क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, सो 1 इंटू धिस 1 1 and 2 into -1 -2.
ओके. सो 1 minus 2 minus 1 upon 2. सो दिस इज मग इथं काय येणार, ह्याचा आन्सर काय आलं -1 upon 2. ओके. सो these are the examples from this formula. Okay, now next formula. Fifth formula, derivative of 1 upon x raised to n. Okay, so this formula for this 1 upon मगाशी फक्त x raised to n होता, आता 1 upon x raised to n. So formula for that minus n upon x raised to n plus 1. ओके, फॉर एक्झाम्पल बघ सांगते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सपोज तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन x रेज टू 4 सांगितलं, तर इथं आता n काय आहे 4 आहे. सो ओके, सो फॉर्म्युला काय मायनस n. सो मायनस 4 अपॉन x रेज टू प्लस करायचे n प्लस 1, तर n 4 आहे, सो 4 प्लस 1, सो मायनस 4 अपॉन x रेज टू 5. ओके, सो फॉर्म्युले स्टार्टिंगला सांगितलं खूप सारे आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि हे स्टार्टिंगचे स्टँडर्ड फॉर्म्युलेज आहेत. जसे जसे आता आपण स्टँडर्ड फॉर्म्युलेवरून एक्झाम्पल घेणार, देन आपले नेक्स्ट टाईपचे डेरिव्हेटिव्ह सुरू होतील तेव्हा परत वेगळे फॉर्म्युले असणार. ओके, सो हे झालं आपलं -4 अपॉन x रेज टू 5 आन्सर. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट फॉर्म्युला d/dx अपॉन 1 च्या ऐवजी इथे 1 च्या ऐवजी अदर दॅन 1 कोणती पण व्हॅल्यू असेल तर k अपॉन x रेज टू जर n असेल तर मायनस k इंटू n अपॉन x रेज टू n प्लस 1. ओके, दिस इज फॉर्म्युला. फॉर एक्झाम्पल, डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 अपॉन x रेज टू 6 आहे. तर आता इथे n काय आहे 6 आहे. ओके, आणि k काय आहे 3 आहे. ओके, सो फॉर्म्युला काय आहे मायनस के. सो मायनस साइन दिलं, के काय आहे 3 इंटू काय आहे n काय आहे 6. 3.6 जर कन्फ्युज होत असेल तर असं लिहा, बिकॉज 3.6 नाही इंटू आहे. ओके, आणि x रेज टू n प्लस 1, n काय आहे 6, सो 6 प्लस 1 7. सो इथे किती झालं 18 अपॉन x रेज टू 7. सो दिस इज अ one of the example from the standard derivative. Okay, now next formula. Seventh formula, d/dx of 1 upon x only. x raised to n नाही, फक्त x च असेल तर त्याचा आन्सर आहे -1 upon x square. ओके, याचं काही एक्झाम्पल नाही बिकॉज n इथं असं व्हेरिएबल नाही, एक्सच असेल 1 अपॉन एक्सच असेल तर आन्सर -1 अपॉन x स्क्वेअर. आणि 1 अपॉन x रेज टू जर पॉवर असेल जर प्रिव्हियस फॉर्म्युला बघितला तो. ओके, नाउ नेक्स्ट d/dx of k upon x. 1 सोडून जर कोणता कॉन्स्टंट असेल तर फक्त -k upon x square. So this is an example. For example, d/dx of 5 upon x. x चा तर आन्सर काय k काय इथे 5, सो -k, सो -5 upon x square. ओके, सो नेक्स्ट d/dx of root x. रूट x चा फॉर्म्युला आहे 1 upon 2 root x. ओके, तर ह्याचं काही एक्झाम्पल नाही, रूट मध्ये फक्त जर एक्सच असेल तर त्याचा आन्सर आहे 1 upon 2 raised to x. नाउ 10th, d/dx of e raised to x. सो e raised to x असेल तर आन्सर e raised to x च आहे. ओके, देन d/dx of a raised to x असेल तर त्याचा आन्सर आहे a raised to x into log 10. ओके, इथं टू द बेस ई लिहायचंय पण ई हा बेस सॉरी 10 नाही ई.
ए. सो हा जो ई बेस आहे तो ऑप्शनल आहे, नाही दिला तरी चालतो. ओके, सो आता बघा ह्याचं एक्झाम्पल आहे. सपोज तुम्हाला डी बाय डी एक्स ऑफ 5 रेस टू एक्स जर दिलं, सो इथे ए काय आहे 5 आहे. ओके, सो आन्सर काय 5 रेस ए रेस टू एक्स, तर ए 5 आहे, सो 5 रेस टू एक्स आणि लॉग ए, सो ए काय आहे इथे 5, सो लॉग 5 एवढं लिहिलं तरी चालेल, ई लिहिलं तरी बेस्ट आहे. ओके, so this is a next formula, 10th formula. Now next, eleventh formula, derivative of 11th or 12th formula, derivative of log of x to the base e. ओके, तर e हा बेस असा आहे की एक्झामला तुम्हाला जरी डेरिव्हेटिव्ह ऑफ नुसतं log x दिलं तर तिथे e समजायचा, जर बेस दिलेला नसेल तर e समजायचा आणि हा फॉर्म्युला यूज करायचा. ओके, सो याचा आन्सर आहे 1/x. ओके, नाउ थर्ड आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ, आता ई सोडून जर दुसरा कोणता बेस असेल तर बेस एकतर तुम्हाला एक्झामला देतील किंवा नाही देणार, जर नाही दिला तर त्याला हाच फॉर्म्युला अप्लाय करायचा. ओके, आणि जर दिला असेल ई तर हाच फॉर्म्युला, आणि जरी नसेल दिला तरी त्याला ईज कन्सिडर करून फॉर्म्युला लिहायचा. ओके, आता बेस जर दिलेला असेल ई सोडून दुसरा तर मग हा फॉर्म्युला यूज करायचा ए एक्स, तर त्याचा आन्सर आहे 1/log ए, ह्याला टू द बेस ई करून टाकायचं इंटू 1/x. ओके, आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला दिलं डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ x टू द बेस 5, इथे xच असणार आहे. ओके, टू द बेस 5 जर दिलं तर आन्सर आता इथे ए काय आहे बेसला 5 आहे, सो 1/ हे लिहायचं, हे आन्सर आहे त्याचं. ओके, सो 1/log 5 टू द बेस ई, हा ई नाही दिला तरी चालेल आणि 1/x. सो दिस इज युअर आन्सर फॉर दिस एक्झाम्पल. ओके, नाउ नेक्स्ट, फोर्टीन्थ फॉर्म्युला. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, जर तुम्हाला साइन एक्स दिला असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस एक्स. व्यवस्थित लक्ष द्या आता. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स असेल तर मायनस साइन एक्स. तुम्हाला मी फॉर्म्युले परत नोटबुक वरती राईट डाऊन करून पीडीएफ मध्ये सेंड करते, बट तुम्ही जेव्हा मी लेक्चर घेते तेव्हा सुद्धा तुमच्या बुक मध्ये हे जसं आपण पुढे जाऊ तसं जसं एक एक स्लाइड जशी मी चेंज करेल तसे तसे तुम्ही राईट डाऊन करून घ्यायचे आहेत. ओके, देन डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन कॉस, त्याच्यानंतर काय असतो टॅन एक्स. तुमचं M1 मध्ये ट्रिग्नोमेट्री झाला असेल, सो टॅन एक्स चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आहे सेक स्क्वेअर एक्स. ओके, 16 हा 17. ओके, नाउ नेक्स्ट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स, ते आहे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. ओके, सो हे फॉर्म्युला आहेत स्टँडर्ड, हे लर्न करायचे आहेत. जेवढे तुम्ही लर्न करणार तेवढं तुम्हाला एक्झाम्पल फास्ट मध्ये सॉल्व्ह करायला येणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स, देन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स minus cosec x into cot x. Okay, so these are the formulas related to trigonometry function. Now the inverse trigonometry. Okay, next example, next formulas. इनवर्स चे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स x, त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. बघा आता की हे लक्षात ठेवायला बघा डेरिव्हेटिव्ह कसे आहेत. साइन इनवर्स x आणि कॉस इनवर्स x चा सेम असणार आहे, फक्त अपोजिट साइन. ओके, फक्त साइन अपोजिट. ओके, नाउ
साइन कॉस नंतर असतो टॅन आणि कॉट, तर टॅन आणि कॉटचं सेम असणार आहे, अगेन अपोजिट साइड 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, सो कॉटचं कसं येणार बघा, कॉट इनवर्स एक्स, सेम फक्त अपोजिट साइन वरती. ओके, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन कॉस टॅन कॉट सेक राहिला, सेक इनवर्स एक्स, तर ह्याचं सेक आणि कोसेकचं पण सेम फक्त अपोजिट साइन. सो ह्याचा आहे 1/x इंटू 1 1/x इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1. ओके, आणि लास्ट फॉर्म्युला 26 डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इनवर्स एक्स, सेम आहे लाईक सेक, पेअर बनवायच्यात 1/(-1/x इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1). तसं साइन कॉसच्या मध्ये नाही, ते सगळे वेगवेगळे आहेत. ओके, फक्त इथं साइन इनवर्स कॉस इनवर्स असे पेअर बनवा, साइन इनवर्स कॉस इनवर्स, टॅन इनवर्स कॉट इनवर्स आणि सेक आणि कोसेक. तर फॉर्म्युला एकच, फक्त अपोजिट साइन. जो पहिले रेशो येईल, साइन पहिले येतो कॉसच्या, सो तो पॉझिटिव्ह, दुसरा निगेटिव्ह. ओके, सो हे झालं तुमचं formulas for list of standard derivatives. Now next आहे rules of a derivative. विदाउट प्रूफ आहे तुम्हाला सिलेबस मध्ये, फक्त म्हणजे लाईक फॉर्म्युलाच आहे. ओके, rules of derivatives. rules of a derivative. तर पहिला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ, पहिला रूल, डेरिव्हेटिव्ह ऑफ सम और डिफरन्स ऑफ फंक्शन. डिफरन्स आणि सम असेल तर फंक्शन मध्ये. ओके, सो इफ y इज इक्वल टू u प्लस मायनस v, एक प्लस असेल किंवा v असेल, वेअर u and v are differentiable functions of x, म्हणजे u आणि v x टर्म मध्ये फंक्शन्स असतील, then dy by dx is equal to du by dx, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ u काढायचा तिथे, प्लस मायनस, प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v. ओके, आता फॉर एक्झाम्पल बघा, सपोज तुम्हाला y इज इक्वल टू दिलं x प्लस 2x. ओके, सो इथे u काय आहे x आणि v काय आहे 2x. सो हा फॉर्म्युला यूज करायचा. ओके, सो dy by dx इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय काढायचं आहे u, सो u काय आहे x प्लस साइन मध्ये, देन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. ओके, आता ह्यांचे डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी स्टँडर्ड फॉर्म्युले जर आपण बघितले, तर आपला सेकंड फॉर्म्युला होता डेरिव्हेटिव्ह ऑफ x हा ऑलवेज 1 असतो आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ kx हा k असतो. तो इथं बघायचं बघा, म्हणून एक्झाम्पल जेव्हा तुम्ही बघणार तेव्हा तुमच्या क्लिक झालं पाहिजे की फॉर्म्युला कोणता अप्लाय करणार. ओके, आता आपली स्टार्टिंग येते, तुम्हाला लगेच कळणार नाही, जसं जसं पुढे जातात तसे तुमचे फॉर्म्युले लर्न होतील आणि तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर सुरुवातीला मी जेव्हा एक्झाम्पल घेईल तेव्हा साईडला फॉर्म्युला परत लिहून देईल. ओके, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय आहे 1 मध्ये प्लस साइन आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x, तर हे kx मध्ये बसतंय या फॉर्म्युल्यात. तो 2 काय आहे k आहे, सो काय असेल तर k, म्हणजेच इथं काय येणार 2, सो 1 प्लस 2 3. सो दिस इज डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल टू x प्लस 2x. जर मायनस साइन असेल तर इथे फक्त मायनस येणार. ओके, नाउ नेक्स्ट आहे, तर तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय की मोर दॅन 1 टर्म असतील तर त्याचा सेपरेट सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायचा. ओके, नाउ नेक्स्ट derivative of product function. Say third rule, second rule, derivative of product function
ओके. सो सपोज इफ y इज इक्वल टू uv असेल देन डेरिव्हेटिव्ह कसा येईल dy बाय dx इज इक्वल टू पहिली टर्म तशीच ठेवायची आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ v काढायचा देन सेकंड टर्म तशीच ठेवायची इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u काढायचं. ओके. फॉर एक्झाम्पल घेऊयात आपण त्याचे. सपोज y इज इक्वल टू x इंटू e रेस टू x. आता म्हणजे प्लस जर असतं तर आपण पहिला रूल यूज केला असता, मायनस असतं तर पहिला रूल. आता इंटू आहे सो u इंटू v करायचं. ओके. सो dy बाय dx. तर इथे u काय आहे x आणि v काय आहे e रेस टू x. सो फॉर्म्युला काय आहे u तसाच ठेवायचा. सो u काय आहे x तसाच ठेवला आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ v काढायचा. सो v काय आहे e रेस टू x. सो e रेस टू x प्लस परत v तसाच ठेवायचा म्हणजे e रेस टू x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ काय काढायचं आहे u. सो u काय आहे x. ओके. नाउ आता आपले स्टँडर्ड फॉर्म्युला अप्लाय करायचे. हा x तसाच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू x. तर आपण फॉर्म्युलात बघितलं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू x हा e रेस टू xच असतो. सो e रेस टू x. ओके. सो हे झालं सॉल्व. प्लस हा e रेस टू x तसाच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x आपण जस्ट बघितलं काय आहे 1 आहे. ओके. सो x e रेस टू x प्लस e रेस टू x. तर पुढे आपण इतकं सॉल्व केले तरी चालेल पण पुढे काय करू शकतो आपण ह्या दोन टर्म मधून हे जे दोन टर्म्स आहेत त्याच्यातून e रेस टू x कॉमन काढू शकतो. ओके. सो e रेस टू x कॉमन काढला ह्या टर्म मधून तर राहिला फक्त x प्लस ह्या टर्म मधून जर e रेस टू x कॉमन काढला तर राहिला 1. ओके. सो हे झालं तुमचं आन्सर. ओके. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. आपण अजून भरपूर सारे फक्त हे एक फॉर्म्युल्यावरून एक एक एक्झाम्पल घेतोय. आता ह्याच्या पुढे आपला अजून एक क्वेश्चन रूल राहिलाय मग आपल्याला फॉर्म्युले एक्झाम्पल स्टार्ट करायचे. ओके. नाउ अजून एक प्रोडक्ट मध्येच अजून एक आहे बघा. जर 3 टर्म्स असतील तर 3 पेक्षा जास्त तुम्हाला येत नाही तर 2 टर्मचं प्रोडक्ट असेल किंवा 3 टर्मचं. ओके. नाउ y इज इक्वल टू u इंटू v इंटू w असेल तर काय करायचं dy बाय dx इज इक्वल टू vw तसंच ठेवायचं हा vw आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ u काढायचा प्लस uw तसंच ठेवायचं म्हणजे फर्स्ट आणि थर्ड टर्म आणि जी राहिलेली टर्म आहे 3 टर्म्स आहेत ना त्यातले 2 ठेवायचे तशाच आणि जी राहिलेली vw जर मी ठेवला तर राहिली काय u चा डेरिव्हेटिव्ह काढायचा प्लस uw जर ठेवला तर राहिला काय v चा डेरिव्हेटिव्ह काढायचा प्लस uv फर्स्ट आणि थर्ड सेकंड ठेवायचं आणि राहिलं काय w चा डेरिव्हेटिव्ह काढायचा. ओके. आता ह्याच्यावरून आपण एक एक्झाम्पल घेऊयात. Suppose y is equal to x square into 5 raised to x into cos x जर असेल तर हा u हा v येतो आणि हा w येतो. सो dy बाय dx काय vw म्हणजे 5 raised to x आणि cos raised to x. cos x तसंच ठेवलं आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा u चा. u काय आहे x square प्लस uw तसंच ठेवलं म्हणजे x square आणि cos x आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा आहे v चा. ओके. सो v काय आहे 5 raised to x प्लस आता uv तसंच ठेवायचं. सो uv काय आहे x square आणि 5 raised to x आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा आहे w टर्मचा. सो w काय आहे cos x. ओके. सो आता इथे आन्सर लिहिते त्याचं. सो dy बाय dx इज इक्वल टू आता हे असंच येईल ॲज इट इज आणि डी बाय dx म्हणजे एक्स स्क्वेअर म्हणजे आता आपल्याला इथं फॉर्म्युला यूज करावा लागेल एक्स रेस टू एन चा. सो काय फॉर्म्युला आहे एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. ओके. सो एन काय आहे इथे इंटूच येईल इंटू इथे काय येईल 2 आणि एक्स रेस टू 2 मायनस 1. सो 2 मायनस 1 1. सो पॉवर 1 नाही लिहिली तरी चालेल. ओके. प्लस एक्स स्क्वेअर कॉस एक्स तसंच एक्स स्क्वेअर कॉस एक्स तसंच आणि 5 रेस टू एक्स मग डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेस टू x चा फॉर्म्युला आपण जस्ट बघितला a रेस टू x log a. ओके. सो ह्याचं काही 5 इथे e लिहिला तरी चालेल. ओके. 5a आहे. सो 5 रेस टू x log 5 टू द बेस e प्लस आता x स्क्वेअर 5 रेस टू x तसंच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x असतो मायनस sin x.
ओके. सो इथे जर मायनस दिलाय तर ही टर्म मायनस करून टाका आणि इथं पॉझिटिव्ह करून टाका, बिकॉज हे मल्टिप्लिकेशन आहे. ओके, कळालं इथपर्यंत? तर हे झालं तुमचा प्रोडक्ट रूल. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे डिव्हिजन रूल किंवा कोशंट रूल. नेक्स्ट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कोशंट. ओके, प्रोडक्ट झालं, आता कोशंट म्हणजे डिव्हिजन. सो सपोज इफ u इज इक्वल y इज इक्वल टू u अपॉन v असेल तर रूल काय आहे बघा, dy बाय dx इज इक्वल टू जो डिनॉमिनेटरला असेल त्याचा स्क्वेअर. ओके, आणि इथं वरती लिहिताना पहिल्यांदा v लिहायचा, देन डेरिव्हेटिव्ह ऑफ u काढायचा, देन मायनस साइन, देन u लिहायचा आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ v काढायचा. ओके, u लिहायचा आणि देन डेरिव्हेटिव्ह ऑफ v काढायचा. आता सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलं y इज इक्वल टू e रेस टू x अपॉन x. सो इथं u आला e रेस टू x आणि v आला x. ओके, सो आपला हा फॉर्म्युला अप्लाय करायचा. सो dy बाय dx इज इक्वल टू काय आहे v स्क्वेअर. सो v काय आहे x, सो x चा स्क्वेअर. नंतर न्यूमरेटरला v तसाच ठेवायचा म्हणजे x तसाच ठेवायचा आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ u काढायचा. सो u काय आहे e रेस टू x. ओके, मायनसचं साइन, नंतर u तसाच ठेवायचा म्हणजे e रेस टू x तसाच ठेवायचा आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ v काढायचा. v काय आहे x. ओके, नाव बघा वरती आता न्यूमरेटर सॉल्व्ह करून घ्या x आणि e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू x असतो, फॉर्म्युला बघा. ओके, नाव इथे मायनस e रेस टू x तसंच आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 असतो. सो 1 लिहिला नाही तरी चालेल बिकॉज मल्टिप्लिकेशन आहे आणि खाली x स्क्वेअर. तर आपण ह्या वरच्या ज्या न्यूमरेटरच्या दोन टर्म आहेत तर त्याच्यातून आपण काय करू शकतो, e रेस टू x कॉमन काढू शकतो. सो e रेस टू x जर मी कॉमन काढला ह्या टर्म मधून तर इथे राहिला x आणि ह्या टर्म मधून काढला तर इथे काय राहिला 1, मायनसचं साइन मध्ये आहे, अपॉन x स्क्वेअर. सो दिस इज आन्सर फॉर y इज इक्वल टू e रेस टू x अपॉन x. ओके, सो आपले स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह झाले आणि 3 टाइपचे रूल झाले. टोटल 4 आहेत. सम डिफरन्स आपण एकाच मध्ये लिहिलाय, सम डिफरन्स, प्रोडक्ट अँड कोशंट. नाउ वी विल टेक वन बाय वन एक्झाम्पल्स ऑन these स्टँडर्ड डेरिव्हेटिव्हज अँड then these rules. ओके, so first example, find dy by dx असं येईल तुम्हाला किंवा येईल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. त्याचंच मिनिंग आहे dy by dx. इफ y इज इक्वल टू x रेस टू 10 प्लस 10 रेस टू x प्लस e रेस टू x. ओके, सो आता इथे आपल्याला सम आहे. सो तिन्ही सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायचे. सो फर्स्ट काय गिवन दिलेले आहे, y इज इक्वल टू x रेस टू 10 प्लस 10 रेस टू x प्लस e रेस टू x. ओके, नाव इथे लिहायचं आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर xच का लिहायचं, बिकॉज आपलं y च्या पुढे ज्या टर्म्स आहेत त्या x मध्ये दिलेल्या आहेत. ओके, सो dy बाय dx इज इक्वल टू, आता सम आहे इथे बघा u प्लस v आहे ना, आता इथे मोर दॅन 2 टर्म्स आहेत. सो प्रत्येकाचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायचा. सो डी बाय dx ऑफ x रेस टू 10 प्लस जे साइन असेल ते डी बाय dx ऑफ 10 रेस टू x प्लस डी बाय dx ऑफ e रेस टू x. नाउ अप्लाय स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह. आता x रेस टू n त्याच्यासाठी आपला कोणता फॉर्म्युला येतोय बघा, डी बाय dx ऑफ x रेस टू n. तर फॉर्म्युला काय, n इंटू x रेस टू n मायनस 1. ओके, सो n आहे 10. सो फॉर्म्युला बघा काय येईल, 10 इंटू x रेस टू 10 मायनस 1 येईल. डायरेक्ट 9 लिहिलं तरी चालेल पण आता आपण स्टार्टिंगला सॉल्व्ह करतोय सो एक स्टेप एक्स्ट्रा असू द्या, पण तुम्ही एक्झाम्पलला डायरेक्ट 9 लिहिलं तरी काहीच हरकत नाही. नाउ 10 रेस टू x, तर ह्याच्यासाठी फॉर्म्युला आहे बघा a रेस टू x चा. सो a रेस टू x इंटू लॉग a टू द बेस e, हा फॉर्म्युला अप्लाय करायचा. सो इथे a काय आहे 10, सो 10 रेस टू x ओके इंटू लॉग a काय आहे 10 टू द बेस e प्लस e रेस टू x चा फॉर्म्युला e रेस टू x. सो इथे आन्सर आले e रेस टू x. आता इथे पुढे काहीच कॉमन निघत नाही. सो इथे आले x रेस टू 9 10 रेस टू x लॉग e 10
प्लस ई रेस टू एक्स. आता बघा हा 10 लॉग सोबत आहे, सो लॉग 10 आहे, ओनली 10 नाही. ओके, देन हा 10 रेस टू एक्स आहे आणि हा फक्त 10 आहे, सो याच्यातून काहीच कॉमन निघत नाही. सो दिस इज अ फायनल एक्झाम्पल आन्सर. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. Find dy by dx if y is equal to x plus 1 आणि x plus 2. ओके, सो फर्स्ट गिवनला काय दिलेलं आहे, y is equal to x plus 1 x plus 2. ओके, सो आता इथे आपण प्रोडक्ट यूज करणार. हा u आहे, हा v आहे. सो डिफरेंशिएट with respect to x. ओके, सो dy by dx is equal to, सो आपला फॉर्म्युला काय आहे, y is equal to जर uv असेल, प्रोडक्ट रूल काय आहे, dy by dx is equal to u तसाच ठेवायचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ v काढायचं, देन प्लस v तसाच ठेवायचा आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ u काढायचं. ओके, एक्झामला हे लिहिलं नाही तरी चालेल, डायरेक्टली सॉल्व्ह करायचं आहे. सुरुवातीला फक्त मी लिहून देते तुम्हाला. सो u काय आहे, x प्लस 1, सो u तसाच ठेवायचा आहे. सो x प्लस 1 तसंच ठेवलं आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ काय काढायचं आहे, v काय आहे, x प्लस 2 प्लस v तसाच ठेवायचा आहे, x प्लस 2 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ काय काढायचं आहे, u काय आहे, x प्लस 1. ओके, नाव बघा इथे आता x प्लस 1. ओके, नाव बघा तर डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस 2 म्हणजे हे कसं झालं, डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस v काढायचं. ओके, सो परत आता सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 2. बघा जसं आता हे सुरुवातीला म्हणून असं सेपरेट लिहा तुम्हाला सवय लागण्यासाठी, नंतर तुम्ही डायरेक्टच लिहू शकता. x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो कॉन्स्टंटचा. ओके, फक्त सुरुवातीला हे असं सेपरेट लिहायचं किंवा असं सॉल्व्ह केलं तरी चालेल. आता इथे पण सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायचा, x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 1. ओके, नाउ x प्लस 1 तसंच डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय असतो, 1 असतो आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 म्हणजे कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ k काय असतो, 0 असतो. सो इथे काय येणार आहे, 1 प्लस 0, सो 1 प्लस 0 1. ओके, प्लस x प्लस 2 तसंच. ओके, इथे काय येणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ x अगेन 1 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इथं कॉन्स्टंट येतो, सो 0 येणार, सो 1च राहिलं, 1 प्लस 0 0. ओके, सो आपला आन्सर काय आलं, x प्लस 1 प्लस x प्लस 2. बिकॉज इथं x प्लस 1 ला 1 नी मल्टिप्लाय केलं तर x प्लस 1, x प्लस 2 ला 1 नी मल्टिप्लाय केलं तर x प्लस 2. नो x प्लस x किती आलं, 2x आणि 1 प्लस 2 किती आलं, 3. सो दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. आता ह्याच एक्झाम्पलला आपण एक वेगळ्या वेनी पण सॉल्व्ह करूयात. बघा काय दिलेलं तुम्हाला, y इज इक्वल टू x प्लस 1 आणि x प्लस 2 दिलेलं. ह्यालाच आपण बघा y आधी आपण सिम्प्लिफाय करू, डायरेक्ट u इंटू v चा वापरण्याऐवजी आपण ह्याला मल्टिप्लाय पण करू शकतो. सो x नी x आणि या 2 ला करायचं मल्टिप्लाय, सो x इंटू x x स्क्वेअर आणि x इंटू 2 2x प्लस 1 इंटू x x प्लस 1 इंटू 2 2. ओके, आता याला y इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 2x प्लस x 3x आणि हा 2 तसाच. ओके, नाउ आता हे सेपरेट झाले, नाउ डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर हे जास्त इझी जाईल, तर प्रोडक्ट रूलनी केलं तरी चालेल, असं केलं तरी चालेल, पण प्रोडक्ट रूलनी केलं तर तुमचं प्रोडक्ट रूलचा प्रॅक्टिस होईल. सो याला सेपरेट करा, डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 2. ओके, सो हा 3x आहे, सो हा 3 कॉमन काढायचा इथे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x काढायचं, kx चा फॉर्म्युला. सो x स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू n चा फॉर्म्युला n इंटू x रेस टू n मायनस 1. सो n इथे 2 आहे, सो 2 इंटू x रेस टू n मायनस 1 म्हणजे 2 मायनस 1 1, तर 1 नाही लिहिला तरी चालतो. हा 3 तसाच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय असतो, 1 असतो. सो 3 इंटू 1 3 येणार आहे, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट काय असतो, 0 असतो. सो इथे 2 कॉन्स्टंट आहे, सो 0. सो आन्सर काय आलं, 2x प्लस 3. सेम लाईक जे आपण प्रिव्हियस पेनी सॉल्व्ह केलं तसंच. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल.
व्हिडिओ पॉज करून तुम्ही राईट डाऊन करू शकता किंवा आधी पूर्ण व्हिडिओ स्टडी करा, देन तुमच्याकडे व्हिडिओ आहेच, देन तुम्ही 1 बाय 1 एक्झाम्पल राईट डाऊन करून काढा बुक वरती किंवा मनाने सॉल्व्ह करा. ओके. Now next example, if y is equal to e raised to x sin x. Okay, find dy by dx. e raised to x sin x दिलेला आहे. सो पहिल्यांदा गिवन काय दिलेलं आहे, e raised to x sin x. आता मगाशी काय दिलेलं x plus 1 x plus 2, तर आपण ह्याला सेपरेट मल्टिप्लाय करू शकत होतो. आता e raised to x ने sin x ला मल्टिप्लाय केलं तर e raised to x sin x हेच येणार आहे. तो ह्याला आपण परत वेगळं मल्टिप्लाय करायची गरज नाही. सो हा u झाला, हा v झाला. सो आपला फॉर्म्युला करायचा आहे अप्लाय. सो फॉर्म्युला काय आहे, प्रोडक्टचा u तसाच, डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v तसाच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ u. ओके. सो u काय आहे, e रेज टू x तसाच ठेवला, डेरिव्हेटिव्ह ऑफ v काय आहे sin x प्लस v तसाच, sin x तसाच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ u काय आहे, e रेज टू x. सो e रेज टू x sin x चा जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याचा फॉर्म्युला आहे cos x. ओके. सो सुरुवातीला मी तुम्हाला फॉर्म्युले राईट डाऊन करून देते. sin x तसंच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू x. तो या दोन टर्म मधून e रेज टू x कॉमन निघेल. सो राहिलं काय, cos x प्लस sin x. ओके. हे झालं तुमचं नेक्स्ट एक्झाम्पल. नाउ पुढे नेक्स्ट एक्झाम्पल, इफ y इज इक्वल टू e रेज टू नाही, हे ह्या टाइप मध्ये येत नाही, आपण जे स्टँडर्ड मध्ये बघितलंय त्याच्यात हे येत नाही. पुढच्या टाइपने घ्यायचं आहे. इफ y इज इक्वल टू x साइन इनवर्स x फाइंड dy बाय dx. ओके. सो तुम्हाला गिवन काय आहे, y इज इक्वल टू x sin inverse x. ओके. नाउ डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो हा झाला u, हा झाला v. सो dy बाय dx इज इक्वल टू, आपण u तसाच dy बाय dx इच टाइम तुम्हाला लिहून देते बघा, बिकॉज स्टार्टिंग आहे, तुमचं कन्फ्युजन नको व्हायला. ओके. सो u तसाच ठेवायचा, दॅट इज x तसाच ठेवला आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ v काढायचा, दॅट इज साइन इनवर्स x. ओके. प्लस v तसाच ठेवायचा, दॅट इज साइन इनवर्स x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ काय काढायचं आहे, u, दॅट इज x. ओके. सो हा x तसाच. नाउ इन डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स x, तर त्याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे 1 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके. लास्ट जे फॉर्म्युले बघितले ते. देन हा साइन इनवर्स x तसाच आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. ओके. सो आपला फायनल आन्सर मल्टिप्लिकेशन आहे. सो न्यूमरेटरचं न्यूमरेटरला x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस साइन इनवर्स x. 1 ने साइन इनवर्स x ला मल्टिप्लाय केलं तर साइन इनवर्स x. ओके. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, find dy by dx if y is equal to sec x into tan x. ओके. सो गिवन काय आहे, y is equal to sec x into tan x. अगेन प्रोडक्ट रूल u आणि v. सो डिफरेंशिएट with respect to x. So dy by dx, product rule, dy by dx is equal to u into derivative of v plus v into derivative of u. Okay. So u आहे sec x तसाच आणि derivative of v काढायचा आहे इथे. So tan x plus u v तसाच आणि derivative of sec x. ओके. सो sec x फॉर्म्युला बघा, tan x चा फॉर्म्युला जो आहे तो आहे sec स्क्वेअर x. ओके. प्लस tan x तसंच आणि sec x चा जो फॉर्म्युला आहे तो आहे sec x into tan x. ओके. फॉर्म्युला. नाउ sec क्यूब x आणि इथे काय आलं,
sec x into tan square x. ओके, सो या दोन्ही टर्म मधून आपण sec x कॉमन काढू शकतो, 1 sec x. ओके, सो sec x जर कॉमन काढला तर ह्या पहिल्या टर्म मध्ये राहिलं sec square x प्लस इथे राहिलं tan square x. ओके, सो दिस इज नेक्स्ट एक्झाम्पल. नाउ find dy by dx if y is equal to x plus 1 upon x minus 1. ओके, सो गिवन काय आहे, y is equal to x plus 1 upon x minus 1. तर इथे आपण क्वोशंट रूल वापरणार आहे. सो dy by dx is equal to असतो v square. आपण साईडला लिहूया. So dy by dx is equal to v square, v into derivative of u minus u into derivative of v. Okay, now इथं हा u आहे आणि हा v आहे. Okay, so differentiate with respect to x. So dy by dx is equal to v square म्हणजे x minus 1 चा स्क्वेअर. ओके, आणि v इंटू v काय आहे, x minus 1, तो तसाच ठेवला आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ काय काढलं, u x plus 1. ओके, मायनस u तसाच ठेवला, दॅट इज x plus 1, आणि काय काढलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x minus 1. ओके, नाउ x minus 1 चा स्क्वेअर. ओके, सो x minus 1 तसंच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x plus 1. ओके, जसं प्रिव्हियस x plus 1 into x plus 2 च्या एक्झाम्पल मध्ये बघितलं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय असतो, 1 असतो. ओके, ह्याला मल्टिप्लाय आहे ना, सो इथे मल्टिप्लिकेशनचं साइन टाकलं. आणि 1 कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 0. सो 1 plus 0 1. ओके, मायनस हा x plus 1 तसाच. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय असतो, 1. मायनस 1 चा काय असतो डेरिव्हेटिव्ह, कॉन्स्टंटचा 0. सो इथे राहिलं फक्त 1च. ओके, नाउ पुढे काय येणार, x minus 1 into 1 x minus 1 आणि x plus 1 into 1 x plus 1 आणि हे मायनस आहे, सो येणार मायनस x minus 1. हा मायनसने जर ह्याला सॉल्व करून घेतलं तर, आणि खाली आला x minus 1 चा स्क्वेअर. सो x minus x गेलं, minus 1 minus 2 upon x minus 1 चा square. This is your final answer. Okay, now next example. Differentiate असं पण एक्झाम्पल येईल बघा. Differentiate with respect to x root x plus 1 upon root x bracket square. ओके, सो गिवन काय, y is equal to, ह्याला y is equal to लिहिलं तरी चालेल, x plus 1 upon root x raised to square. ओके, सो a plus b ब्रॅकेट स्क्वेअरचा जो आपला बेसिक फॉर्म्युला आहे आपण स्कूल लेवलला शिकलोय ते यूज करायचा. ओके, सो त्याला पहिल्यांदा डिफरन्शिएट करण्याच्या आधी पहिल्यांदा सॉल्व करून घ्या. तर a काय आहे, x, आणि b काय आहे, 1 upon root x. सो a स्क्वेअर म्हणजे रूट x चा स्क्वेअर प्लस 2 इंटू रूट x ab ना, 2ab. सो रूट x इंटू 1 upon रूट x आणि प्लस 1 upon रूट x ब्रॅकेट स्क्वेअर. सो रूट x चा स्क्वेअर, कोणत्या पण स्क्वेअर मधल्या टर्मचा स्क्वेअर हा त्या स्क्वेअर रूट मधली टर्म असते. सो a, तसंच रूट x चा स्क्वेअर येणार x प्लस हा रूट x केला, राहिलं 2 प्लस 1 चा स्क्वेअर 1 आणि रूट x चा स्क्वेअर x. 3 टर्म आल्या, y इज इक्वल टू. नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो dy by dx is equal to derivative of x plus
डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन एक्स. ओके, याचे डायरेक्टली फॉर्म्युलेत एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, 2 चा 0 कॉन्स्टंट आहे आणि 1 अपॉन एक्सचा असतो मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. तर ह्याला पुढे सॉल्व करा. 1 हा 0 काय लिहायची गरज नाही, प्लस मायनस मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर एवढंच ठेवू शकता. किंवा पुढे काय करू शकता तुम्ही, एक्स स्क्वेअर इथे 1 आहे ना खाली, सो 1 इंटू एक्स स्क्वेअर आणि वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू एक्स स्क्वेअर आणि हा 1 मायनस 1 काय आला, हा 1 आणि मायनस 1 मायनस 1. तर हे असं पण लिहू शकता. ओके, कोणतं पण एक्झाम्पल राईट आहे. नुसतं तुम्ही 1 मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर ठेवलं तरी बरोबर आहे. तुमची जर ऑनलाईन एक्झाम आली तर तुम्हाला ऑप्शन असतील, जर हे ऑप्शन नसेल तर ह्याला पुढे सिम्प्लिफाय करा, हे ऑप्शन नक्कीच असेल. ओके, नाऊ नेक्स्ट एक्झाम्पल. Now next example, if y is equal to e raised to x into sin x into cos x, find dy by dx. Okay, so given काय, y is equal to e raised to x sin x into cos x. So this is u, this is v, this is w. तर dy by dx काय असतं, u vw चं vw आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस u w डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस u v आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ w. ओके, सो differentiate with respect to x. So dy by dx is equal to u vw, so sin x cos x into derivative of u, that is e raised to x. Okay, plus u w म्हणजे e raised to x cos x, so e raised to x cos x into derivative of v काढायचा आहे, so v काय आहे, sin x plus uv, बरोबर, uv, so e raised to x sin x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x. बघा ईच टर्मचा डेरिव्हेटिव्ह निघाला पाहिजे. ओके, सो sin x cos x तसंच e raised to x चा असतो e raised to x प्लस e raised to x cos x तसंच sin x चा असतो cos x प्लस e raised to x sin x तसंच आणि cos x चा असतो मायनस sin x. ओके, सो आता जर मी या तिन्ही टर्म मधून बघा काय कॉमन काढू शकतो, इथं तर sin x नाहीये, cos x इथे नाहीये, सो फक्त e raised to x ही टर्म आहे की तिघांमध्ये आहे. सो e raised to x जर मी कॉमन काढला e raised to x तर काय राहील, sin x cos x इथे पहिल्या टर्म मध्ये, दुसऱ्या टर्म मध्ये काय राहील cos x किंवा cos square x. ठीक आहे, आणि इथं प्लस प्लस मायनस मायनस होणार, सो sin x इंटू sin x. ओके, तर ह्याला सिम्प्लिफाय केलं तर e raised to x राहिलं sin x cos x प्लस इथे आलो cos square x आणि नंतर आलं मायनस sin square x. So this is your final answer. Okay. Now next example. Important example आहे बघा. Important example आहे बघा. Find dy by dx if y is equal to square root मध्ये 1 minus cos 2x upon 1 plus cos 2x. ओके, आता हे असे एक्झाम्पल cos tan चे सॉल्व करण्यासाठी तुम्हाला जे ट्रिग्नोमेट्री आहे त्यातले फॉर्म्युलेज लक्षात पाहिजे. ओके, सो मी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे पण काही फॉर्म्युले देईल, ते तुम्ही एकदा रिवाइज करा. ठीक आहे, आणि एक्झाम्पल मध्ये जे येतील फॉर्म्युले ते मी तुम्हाला साईडला राईट डाऊन करून देईल. ओके, सो तुम्हाला y काय दिलेला आहे, 1 minus cos
2x अपॉन 1 प्लस कॉस 2x. ओके, पहिल्यांदा याला सिम्प्लिफाय करायचं. बघा 1 मायनस कॉस 2x चा फॉर्म्युला, नॉट डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला, ट्रिग्नोमेट्री फॉर्म्युला 2 साइन स्क्वेअर x आहे आणि 1 प्लस कॉस 2x चा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर x आहे. ओके, सो हे फॉर्म्युले इथे अप्लाय करायचे. सो स्क्वेअर रूट मध्ये 2 साइन स्क्वेअर x आलं अपॉन 2 कॉस स्क्वेअर x आलं. मग हा 2 गेला. सो y इज इक्वल टू साइन स्क्वेअर x अपॉन कॉस स्क्वेअर x. ओके, त्याच्यानंतर स्टँडर्ड फॉर्म्युला ट्रिग्नोमेट्री मधलं साइन अपॉन कॉस असतं टॅन. ओके, सो आपण काय लिहिणार आता इथे y इज इक्वल टू साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर आहे म्हणजे काय आलं टॅन स्क्वेअर x आलं. ओके, आणि जर आपण म्हणजे बघा आता जर स्क्वेअर रूट ऑफ 4 आलं तर काय येतं 2 येतं. तसं टॅन स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येईल म्हणजेच आपण ह्याला काय 2 रेस 4 ला कसं लिहिणार 2 स्क्वेअर लिहिणार. ओके, सो 4 चा स्क्वेअर रूट 2 असतो म्हणजेच 2 स्क्वेअर म्हणजे पण 4 असतं, त्याचा स्क्वेअर रूट काय असणार 2. सो टॅन स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आलं tan x. Okay, now differentiate with respect to x. So dy by dx is equal to derivative of tan x. So tan x चा derivative असतो sec square x. So this is your answer. Okay, easy आहे बघा, फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे. Then find dy by dx if y is equal to x square plus 1 into x square minus 1. Okay, so y is equal to x square plus 1 into x square minus 1. तर आपण ह्याला पहिले सिम्प्लिफाय करून घेऊन x square ने x square आणि minus 1 ला मल्टिप्लाय केलं तर x raised to 4 आणि x square ने minus 1 ला केल्यावर minus x square. परत 1 ने x square ला केल्यावरती प्लस x square आणि प्लस 1 into minus 1 minus 1. ओके, सो minus x square plus x square गेलं. सो काय राहिलं फक्त x raised to 4 minus 1. Now differentiate with respect to x. So dy by dx is equal to derivative of x raised to 4 minus derivative of 1. Okay, so dy by dx is equal to x raised to 4 म्हणजे तुम्ही फॉर्म्युला यूज करणार x raised to n चा, that is n into x raised to n minus 1. so n काय आहे 4, 4 into x raised to 4 minus 1 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट काय असतो 0. सो मायनस 0. सो इथे येईल 4 into x raised to 3 आणि मायनस 0 नाही लिहायचं. ओके, सो आन्सर आलं 4x cube आलं. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. अगेन इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे बघा. फाइंड dy by dx if y is equal to root x plus 1 upon root x minus 1. ओके, सो आता हा u झाला आणि हा v झाला. ओके, सो y is equal to root x plus 1 upon root x minus 1. So this is u, this is v. So आपला फॉर्म्युला dy by dx v square v into derivative of u minus u into derivative of v. Okay, so y is equal dy by dx differentiate with respect to x. v square म्हणजे रूट x minus 1 चा स्क्वेअर. ओके, आणि नंतर v तसाच ठेवायचा रूट x minus 1 आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा आहे u चा म्हणजेच रूट x प्लस 1 चा मायनस रूट x प्लस 1 तसंच ठेवायचं. मोर दॅन 1 टर्म असेल ऍज अ 1 टर्म म्हणजे u मध्ये रूट x प्लस 1 आहे, सो त्याला ब्रॅकेट टाकायचे आहे कंपल्सरी.
आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे रूट एक्स मायनस 1. ओके, नाव इथे आलं रूट एक्स मायनस 1 चा स्क्वेअर. आता वरती रूट एक्स मायनस 1 तसंच. ओके, नाव डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्सचा फॉर्म्युला आहे 1/2 रूट एक्स. ओके, प्लस 1 चा 0. सो इथे आलं एवढंच. ओके, मायनस इथे आलं रूट एक्स प्लस 1. ओके, अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स 1/2 रूट एक्स आणि मायनस 1 चा 0. सो हे लिहायची गरज नाही. ओके, नाव बघा, जर तुम्ही न्यूमरेटरच्या दोन्ही टर्म बघितल्या तर त्याच्यातून 1/2 रेस टू एक्स 1/2 रेस टू एक्स कॉमन निघेल. सो 1/2 रेस टू एक्स जर कॉमन काढलं तर ह्या टर्म मध्ये काय राहिलं, रूट एक्स मायनस 1 राहिलं आणि इकडच्या टर्म मध्ये काय राहिलं, रूट एक्स प्लस 1. पण हा मायनस आहे सो साइन चेंज होणार, रूट एक्स मायनस 1. ओके, अपॉन रूट एक्स मायनस 1 चा स्क्वेअर डिनॉमिनेटर. ओके, नाउ रूट एक्स गेलं. सो काय आलं, मायनस 1/2 रूट एक्स ब्रॅकेट मध्ये आलं -2 -1 आणि खाली आलं रूट एक्स मायनस 1 चा स्क्वेअर. सो हा 2 पण गेला. ओके, सो फायनल आन्सर काय आलं बघा. हे रफ करून घ्या, रफ करायच्या आधी राईट डाऊन करून घ्या. असंही तुम्ही व्हिडिओ बॅकवर्ड करू शकता. सो काही प्रॉब्लेम नाहीयेत. सो dy बाय dx इज इक्वल टू, आता इथं काय आलं, काय राहिलं -1/√x. तो -2 चा मायनस साइन अपॉन रूट एक्स मायनस 1 चा स्क्वेअर. तो ह्यालाच आपण सिम्प्लिफाय केलं तर -1/√x इंटू रूट एक्स मायनस 1 चा स्क्वेअर. दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल बघा. फाइंड a b if f of x is equal to ax plus b. Okay, then f of 1 is equal to 9 and f dash of 1 is equal to 8. असं तुम्हाला दिलेलं आहे. काय दिलंय, if f of x is equal to ax plus b then f of 1 9 and f dash of 1 8 दिलेले. then find a and b. आता लक्षात घ्या, जसं y चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, dy बाय dx असं म्हणतो. सो f of x च्या डेरिव्हेटिव्हला तुम्ही f dash of x असं पण म्हणणार आहे. ओके, सो तुम्हाला गिवन काय दिलेलं आहे बघा, f of x is equal to ax plus b. ह्याला इक्वेशन नंबर 1 लिहा. ओके, नाउ ह्याला पहिले डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो जसं y ला डिफरन्शिएट केलं की dy बाय dx मिळतं, तसं f of x ला केलं तर f dash of x. ओके, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ ax म्हणजे a कॉन्स्टंट आहे, सो इथे कॉमन काढला आणि x चा डेरिव्हेटिव्ह काढला, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ b. सो b काय आहे, कॉन्स्टंट आहे. सो इथं बघा f dash of x, a तसंच आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. सो f dash of x म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x काय आलं, a आलं. सो दिस इज इक्वेशन नंबर 2. आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, नाउ गिवन काय दिलेलं आहे, f of 1 is equal to 9. सो f of 1 फाइंड आउट करण्यासाठी इक्वेशन नंबर, हे फंक्शन आहे बघा, फंक्शन चॅप्टर. ओके, सो f of 1, आता तुम्हाला M1 ला फंक्शन होतं की नाही माहित नाही फॉर औरंगाबाद युनिव्हर्सिटी. बाकीच्या MSBT आणि गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला ह्या सेमेस्टरलाच फंक्शन आहे बिफोर स्टार्टिंग द डेरिव्हेटिव्ह. ओके, आता तुमचं चेक करा, जर नसेल तर फक्त 1-2 एक्झाम्पल साठीच फंक्शन येतं बघा. सो f of 1 is equal to 9 दिलेला आहे. ओके, सो आपल्याकडे f of x आहे. सो इथे f of 1 येण्यासाठी आपण x च्या तिथे 1 टाकणार. सो पुट x is equal to 1 in equation 1. इक्वेशन 1 मध्ये पुट केलं तर f of 1 is equal to x is equal to जर 1 पुट केलं तर इथे फक्त a plus b राहिलं. काय राहिलं, a plus b राहिलं. ठीक आहे, आणि f of 1 ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, 9. सो 9 is equal to a plus b. सो दिस इज इक्वेशन नंबर 3. ओके, नाउ f dash of 1 is equal to काय आहे, 8 आहे. सो आपण f dash of x आहे आपल्याकडे. सो आपण इथे f dash of 1 येण्यासाठी पुट x is equal to 1 in equation 2.
सो एफ डॅश ऑफ 2 इज इक्वल टू ए आणि एफ डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू सॉरी एफ डॅश ऑफ 1 इज इक्वल टू ए. इथे एकशे तिथे 1 टाकला. ओके, सो इथे एफ डॅश ऑफ 1 इज इक्वल टू ए आणि एफ डॅश ऑफ 1 आपल्याला काय दिलेलं आहे 8. सो 8 इज इक्वल टू ए. सो ए ची व्हॅल्यू तर मिळाली आहे. ओके, नाऊ आता काय करणार आपण, ए ची व्हॅल्यू मिळाली. सो पुट ए इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 3. बघा, ओके, सो इक्वेशन 3 मध्ये बघा पहिल्यांदा काय केलं आपण, एफ ऑफ एक्स चं डिफरन्शिएशन काढून घेतलं, डेरिव्हेटिव्ह हा आला. ना आपल्याकडे एफ ऑफ 1 आपल्याला 9 दिलेलं आहे. सो एफ ऑफ एक्सच्या तिथं 1 टाकायचं. सो 1 जर टाकलं एक्सच्या तिथे तर एफ ऑफ 1 इज इक्वल टू ए इंटू 1 1 ए. सो ए प्लस बी आलं. ओके, सो एफ ऑफ 1 तर आपल्याला 9 दिलेलं आहे. सो इथे 9 टाकलं, ए प्लस बी. दिस इज इक्वेशन नंबर 3. नाउ एफ डॅश ऑफ 1 आपल्याला काय दिलेलं होतं 8. सो एफ डॅश ऑफ 1 येण्यासाठी एक्सच्या तिथे 1 टाकायचं इन इक्वेशन 2. सो एफ डॅश ऑफ 1 इज इक्वल टू ए. पण आपल्याला एफ डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू 8 दिलेली. सो मी 8 इज इक्वल टू ए. सो ए ची व्हॅल्यू आली 8. नाउ ए इज इक्वल टू 8 पुट करा ह्या इक्वेशन मध्ये, थर्ड मध्ये. सो 9 इज इक्वल टू 8 प्लस बी. ओके, सो बी इकडेच, 9 इथेच आणि 8 फक्त इकडे आला. सो मायनस झाला. सो बी ची व्हॅल्यू काय आली 9 मायनस 8 1. ओके, सो ए ची व्हॅल्यू आली 8 आणि बी ची व्हॅल्यू आली 1. ओके, सो दिस इज नेक्स्ट एक्झाम्पल. ए आणि बी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. ठीक आहे. Now next example, if y is equal to log 10x plus log of x x plus log of 10 10. ओके, सो पहिल्यांदा गिवन काय आहे, log of x to the base 10 plus log of x to the base x plus log of 10 10. ओके, सो डिफरेंशिएट with respect to x. So y is equal to, पहिल्यांदा तिघांचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचा किंवा एक मिनिट डिफरेंशिएट करायच्या आधी आपल्याला याला थोडं सॉल्व करता येईल लॉगॅरिथमच्या रूल्सनी. सो लॉग ऑफ ह्याला तर काय नाही सॉल्व करता येणार, पण x आणि x ला सॉल्व करता येईल. बघा, जर बेस आणि ज्याचा लॉग काढतोय ते जर सेम असेल तर त्याचा आन्सर 1 येतं. काय तर 1 येतं. बेस आणि ज्याचा लॉग काढतोय ते जर सेम असेल तर त्याचा आन्सर काय येतं सेम येतं. ओके, सो आपल्याला काय करावं लागेल, एक्स लॉग ऑफ एक्स एक्स काय येईल 1 येईल. ओके, सो इथे काय येईल 1 येईल प्लस इथं पण बेस आणि हे सेम आहे. सो इथे पण काय येईल 1 येईल. नाउ वी विल डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो dy बाय dx इज इक्वल टू, आता इथे फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता ई नाहीये बेसला, सो फॉर्म्युला यूज करायचा आहे हा. सो ह्याचा जो फॉर्म्युला होता तो आहे log of x to the base a. log of x to the base a चा जो फॉर्म्युला आहे तो आहे 1 upon log of a to the base e into 1 upon x. ओके, सो a इथं 10 आहे. सो 1 upon log 10 to the base e into 1 upon x आणि 1 आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह तर 0 झाला. ओके, सो आपलं फायनल आन्सर आलं 1 upon x into log of 10 to the base e. Okay, so this is your final answer. Now next example. Next example, if y is equal to a cos x plus b sin x, y is equal to 7 root 2
dy by dx म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू √2 when x is equal to pi by 4 find a and b. Okay, so first given काय दिलंय a cos x plus b sin x, याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करू. ओके, नाव याला डिफरेंशिएट करू विथ रिस्पेक्ट टू x. सो dy by dx a कॉन्स्टंट आहे सो त्याला आधी घेतला आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x काढलं प्लस b कॉन्स्टंट आहे देन डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x. ओके, सो dy by dx a आणि cos x चा मायनस sin x सो आलं मायनस a sin x. ओके, प्लस b आणि sin x चा cos x, त्याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. ओके, नाउ आपल्याला काय दिलेलं आहे अजून गिवन बघा. नाउ y is equal to 7√2 at x is equal to pi by 4. y ची व्हॅल्यू 7√2 दिलेली आहे at x is equal to pi by 4. सो आपण pi by 4 x is equal to pi by 4 इक्वेशन 1 मध्ये टाकू. सो पुट x is equal to pi by 4 in equation 1. Okay, so y is equal to a cos pi by 4 plus b sin pi by 4. Okay, so y at pi by 4 किती दिलाय 7√2. सो इथे आलं 7√2 a आणि cos pi by 4 तर pi म्हणजे असतं 180. 180 by 4 आलं 45 डिग्री. ओके, सो cos 45 असतो 1. चेक करा एकदा. ओके, प्लस b sin, आता हे ट्रिग्नोमेट्रीचे जो चार्ट आहे तो आता तुम्ही चेक करा. ओके, sin 45 पण असतो 1, दोघं पण 1च असतात. सो 7√2 a plus b. सो दिस इज इक्वेशन नंबर 3. आपल्याला इक्वेशन a आणि b च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. ओके, आता मी लेफ्ट हँड साइड रफ करते, तुम्ही पहिल्यांदा ती राईट डाऊन करून घ्या. आपल्याला पुढे सॉल्व करायचं आहे. आणि आपल्याला y इज इक्वल टू 7√2 दिलेलं आणि dy by dx इज इक्वल टू एक्झाम्पल मध्ये दिलेलं √2 at x इज इक्वल टू pi by 4. ओके, सो हे आपल्याला लागणार आहे. y इज इक्वल टू 7√2 तर झाले टाकून. ओके, नाउ dy by dx इज इक्वल टू √2 at x इज इक्वल टू pi by 4 हे आपल्याला दिलेले. सो पुट x is equal to pi by 4 in equation 2. हे इक्वेशन ठेवले. dy by dx ची व्हॅल्यू दिलेली ना, सो त्याच्यामध्ये सो dy by dx जे आहे त्याच्यामध्ये पुट करा x is equal to pi by 4. ओके, सो इथे आपण इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, नाउ dy by dx minus a sin pi by 4 plus b cos pi by 4. ओके, आणि dy by dx at x by pi by 4 काय दिलेले √2. सो इथे आलं √2 मायनस a sin pi by 4 तर 1च आहे प्लस b आणि cos pi by 4 पण 1च आहे. सो इक्वेशन नंबर 4. ओके, नाव आपल्याला 3 आणि 4 इक्वेशन मिळाले आहेत तर आपण त्याच्यावरून फाइंड आउट करू शकतो आन्सर. Now from equation 3 and 4, 3 काय आहे a plus b is equal to 7√2 आणि 4 काय आहे minus a plus b equal to √2. सो प्लस मायनस गेले b plus b 2b आणि 7√2 आणि √2. तर 7√2 आणि 1√2 म्हणजे काय आलं 8√2 आलं. काय आलं 7√2 plus 1/√2 म्हणजे काय आलं 8√2 आलं. ओके, नाउ
थोडंसं लेंदी एक्झाम्पल आहे पण इम्पॉर्टंट आहे. सो b इज इक्वल टू 8√2 अपॉन 2. हा 2b चा जो 2 आहे तो इकडे मल्टिप्लाय इकडे आला डिवाइड आला. सो काय आलं b इज इक्वल टू 4√2. ओके, सो पुट b इज इक्वल टू 4√2 इन इक्वेशन 4 किंवा 3 कशात पण टाका, मी 4 मध्ये टाकते. सो 4 आपले हे इक्वेशन आहे. सो √2 इज इक्वल टू a मायनस a प्लस 4√2 b च्या तिथे. ओके, सो मायनस a तसंच √2 मायनस 4√2. सो 4√2 मधून एक √2 गेला 3√2 आणि 4 जास्त आहे सो मायनसचा साइन त्याला मायनस आहे. सो दोन्हीकडे मायनस आहे सो a पॉझिटिव्ह होणार 3√2. सो दीज आर द बेसिक मॅथमॅटिक रूल्स. ओके, सो हे झाले तुमचे आन्सर 4√2 अँड 3√2. ओके, सो आपले जे लिस्ट ऑफ स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह आहे त्याच्यावरून हे सिंपल एक्झाम्पल झाले. आज तुम्हाला काही एक्सरसाइज साठी देते आणि ह्यातले पण जर काही कळाले नाही तर मला मेसेज करा, ते मी तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करेन. ओके.